नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये. तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. भावनाने वाजवली रवीच्या कानाखाली, तर दुसरीकडे आता रवीला होणार चक्क अटक. तर नक्की काय घडतं, चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर तुम्ही पाहिलंच असेल मित्रांनो की आता सिद्धूला सगळ्यात मोठा भयानक असा प्रूफ सापडलेला असतो की तो जो काही अपघात झालेला आहे ना, त्यामध्ये सिद्धूचा काहीच हात नसतो. त्याच्यामुळे भावना आणि सिद्धू ठरवतात की आपल्याला ही केस आता परत लढवावी लागणार आहे. पण ह्यामध्ये सगळ्यात मोठा क्लू म्हणजे असा असतो की सिद्धू ठरवतो की काही जरी झालं तरी या केसमध्ये मी आनंदीला येऊन देणार नाहीये. आणि हे सगळं भावना ऐकायला तयार नसते. भावना म्हणते की आनंदीकडे सगळ्यात मोठा प्रूफ आहे आणि आनंदीने जर हे सगळं येऊन कोर्टामध्ये सांगितलं तर आपलाच खूप मोठा फायदा होईल. पण सिद्धू म्हणत असतो की भावना, मला तुला हेच कळत नाही की आनंदीवरती यामुळे किती मोठा तिच्या डोक्यावरती परिणाम होईल. तिला असल्या केसमध्ये आपण नाही सामील केलं पाहिजे. आपण काहीतरी यासाठी दुसरा रस्ता निवडूया. पण भावना काय ऐकायला तयारच नसते. तर दुसरीकडे तुम्ही पुढे पाहचाल की ह्या रवीला आता सगळ्यात मोठा झटका ह्याच गोष्टीचा बसलेला असतो की सिद्धूने त्यांना धमकी दिलेली असते. त्याच्यामुळे आता सिद्धूचा आणि दळवी कुटुंबाची वाट लावण्यासाठी रवी आणि सुपर्णा दोघेजण देखील तयारच असतात. कारण की तुम्ही पाहिलंच की लक्ष्मी आणि सोबतच आपली वीणा ह्या एवढ्या हवेत उडत असतात की यांना वाटत असतं की त्यांचा पीठगिरणीचा व्यवसाय एवढा असा पुढे गेलेला आहे की त्यांना आता खूप सारं यश येणार आहे. पण नाही मित्रांनो, आता सगळ्यात मोठी ती अडकणार आहेत. कारण की तुम्ही पाहिलंच की तो जो माणूस असतो ना कानविंदे म्हणून, तो आता सगळ्यात मोठा स्कॅम करतो यांच्यासोबत. कारण की त्याने ते सगळं काही पीठ मात्र अशा गोष्टींसाठी तो वापरत असतो ना की यांनी त्याचा स्वप्नात देखील विचार केला नसेल. पण मित्रांनो, तुम्हाला जर कमी किमतीमध्ये असे छान छान प्रोडक्ट जर खरेदी करायचं असेल ना, तर एकदा आपलं डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा. कारण की तुम्हाला त्या ठिकाणावरून खूप मस्त मस्त असते प्रोडक्ट खूप कमी किमतीमध्ये खरेदी करता येतील. तर नक्की एकदा ट्राय करा. तर मित्रांनो, आता सगळ्यात मोठी लक्ष्मी आणि श्रीनिवासच घाण अडकणार आहेत. कारण की त्यांनी त्या माणसाकडून एवढे पैसे घेतलेले असतात आणि तो माणूस त्याच्यानंतर ह्यांना सोडेल असं अजिबात देखील वाटत नाही. कारण की तो त्यांना साध्या सुद्धा रॅकेटमध्ये नाही अडकवत, तो चक्क त्यांना आता पूर्णपणे बरबाद करायच्या मार्गावरती नेतो. आणि त्यांना हे माहीत देखील नसतं की या सगळ्याच्या पाठीमागे कोण आहे. आणि या सगळ्याच्या पाठीमागे असतं मात्र रवी आणि सुपर्णा. कारण की ह्यांनी एवढा मोठा मास्टर माइंड गेम खेळलेला असतो ना, काय सांगू तुम्हाला. कारण की ह्यांना वाटत असतं की आता आपण अशा प्रकारे दळवी कुटुंबाची वाट लावू ना, त्याच्यानंतर त्या भावनाचा माज उतरेल आणि त्याच्यानंतर त्यांना आनंदीला आपल्याकडे द्यावं लागेल. आणि दुसरीकडे मात्र ह्या सिद्धूला देखील त्याची जागा दिसून जाईल. पण रवीला मात्र वेगळ्याच गोष्टीचं टेन्शन आलेलं असतं. कारण की त्याला कळत नसतं की हा श्रीकांत इनामदार असा गायब कुठे झाला. कारण की हा जर माझ्या हाती नाही ना लागला तर मी एवढा घाण फसेल ना की मी याचा स्वप्नात देखील विचार केला नसेल. तर दुसरीकडे त्याची मूर्ख बायको सुपर्णा म्हणत असते की आता रवी आपण बघच, ह्या सिद्धू आणि भावनाची अशी वाट लावून टाकूया. पण तिला माहीत देखील नसतं की सिद्धू भावनाची तर सोडा, पण आता तुमचीच एवढी घाण वाट लागणार आहे ना की काय सांगू तुम्हाला. आणि मित्रांनो, फायनली एक गोष्ट तर चांगली झालीच. बिचाऱ्या सिद्धूच्या आयुष्यातून सगळ्यात मोठं टेन्शन तरी दूर होईल. कारण की त्याच्या नावावर जी काही खोटी केस लागलेली होती, आता फायनली तिचा पर्दाफाश होणार आहे. कारण की सगळ्यांना समजतं की सिद्धूने मुळात तो अपघात केलाच नव्हता. त्या गाडीचा ऑलरेडीच अपघात झाला होता आणि त्याच्यानंतर ती गाडी सिद्धूच्या गाडीला धडकली होती. आणि तुम्ही पुढे पाहिलंच की हा श्रीकांत इनामदार देखील जिवंत आहे. त्याच्यामुळे आता काहीच काळजी करण्याचं कारण नाही आहे. कारण की आपला सिद्धू सुखरूपरित्या निर्दोषपणे त्या केसमधून बाहेर सुटू शकतो. पण त्याच्या अगोदर मित्रांनो, ह्या हरामखोर रवीचा पर्दाफाश सगळ्यांसमोर होणार आहे. पण मित्रांनो, जर तुम्हाला देखील डेंड्रॉप वगैरे काही होत असेल तर तुम्हाला ही माझ्या स्क्रीनवरती जी अँटी डेंड्रॉपची शॅम्पू दिसत आहे, ही तुम्ही आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधून खरेदी करू शकता. तुम्ही एकदा नक्की क्लिक करा आणि एकदा नक्की ट्राय करा. पण दुसरीकडे मात्र सगळ्यात मोठा गोंधळ असा झालेला असतो की तुम्ही पाहिलाच की मूर्ख वेंकीने किती मोठी चूक केलेली असते. कारण की तो परत आता त्या जयंतच्या तावडीत गेलेला आहे आणि त्याच्यामुळे आता जयंतच्या तावडीमध्ये तो गेल्यामुळे त्याला वाचवण्यासाठी जानूला फायनली त्याच्याकडे जावं लागणार आहे. आणि ते जयंतने खूप चांगल्या प्रकारे ओळखलेलं असतं. आणि जयंतला कळतं की जयंत जो एक वाक्य बोलतो ना, तो एकदम परफेक्ट बोलतो. तो म्हणतो की घोडा जर पाण्याजवळ येत नसेल ना, तर पाणी कशा प्रकारे घोड्याजवळ न्यायचं ना हे मला चांगलंच माहीत आहे. आणि त्या जयंतला पूर्णपणे जानूचा ट्रॅप माहीत असतो. पण ही जानूला अजून देखील अक्कल आलेली नाही की जयंत जर इथे आहे, सगळं काही त्याचं अस्तित्व आहे, तर तिने डायरेक्ट सरळ सरळ जयंत विरुद्ध सगळी काही पोलीस कंप्लीट करायला पाहिजे होती. आणि त्याच्यानंतर मात्र ह्या जयंतला योग्य ती शिक्षा देखील झाली असती. परंतु ह्या जानूची मस्ती तर बघा ना, जानूने अजूनपर्यंत असं काहीच केलेलं नाही. बिचारा विश्वाच्या जीवाला किती घोर लागून बसलेला आहे. आणि ही जानू फक्त स्वतःच्या आयुष्याचंच वाटोळं नाही करत, तर बिचारा विश्वाच्या आयुष्याचं देखील वाटोळं करत आहे. तुम्ही पाहिलंच की सईच्या देखील लक्षात येत असतं की तो विश्वा आता तिच्यावरती जास्त टाईम देखील स्पेंड करत नाही आणि त्यांच्या नात्यामध्ये आता अंतर देखील निर्माण होऊ शकतं फक्त आणि फक्त जानूमुळे. तर जानूने आता लवकरात लवकर काय तो फायनल डिसिजन घ्यावा आणि त्याच्यानंतर तिने एकच ठरवावं की आता मला जर विश्वाच्या घरी कायमचं तर राहता येणार नाही, त्याच्यामुळे मला जयंतकडे कधी ना कधी जायचंच आहे. तर मी आता त्याच्याविरुद्ध असं काहीतरी करते जेणेकरून त्या जयंतला त्या सगळ्याचा पश्चाताप
पश्चाताप व्हायला पाहिजे. उलट ही जानू लपून छपून बसून तिचा काहीच फायदा होणार नाहीये. मित्रांनो, फायनली तुम्हाला पुढे पाहायला भेटेल की आता आपला सिद्धू, भावना हे सगळेजण आता कोर्टामध्ये केस लढण्यासाठी परत जातात आणि सोबत त्यावेळेस मात्र कोण असतं तुम्हाला माहिती आहे का? कारण की त्या ठिकाणी सगळ्यात मोठा पुरावा म्हणून आता स्वतः श्रीकांत इनामदार देखील तिथे हजर होणार आहे. तर फायनली आता कोर्टाने तारीख दिलेली असते आणि त्याच्यामुळे सिद्धू, भावना या सगळ्यांना जावं लागणार असतं. तरी देखील सिद्धू हा एकच गोष्ट भावनाला सांगत असतो की आपण आनंदीला नको घेऊन जायला, कारण की बिचारीच्या डोक्यावरती जो काही परिणाम होईल ना ते मला अजिबात देखील बघवणार नाही भावना. त्याच्यामुळे तिथे एवढी सगळी लोकं असणार, ती घाबरणार आणि तिच्या बोलण्यावरती सहजासहजी कोणी तिथं विश्वास देखील ठेवणार नाही. तिला खूप सारा त्रास होईल. भावना प्लीज तू माझं ऐक. पण भावना ऐकायला काही तयारच नसते. तर फायनली आता तुम्हाला पाहायला भेटेल की ज्यावेळेस मात्र आनंदी कोर्टामध्ये जाते त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी रवी, सुपर्णा हे सगळेजण येतात आणि त्यांना एकच गोष्टीचा धक्का बसतो की आनंदी कोर्टामध्ये असं काय सांगते, त्याच्यामुळे सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. कारण की आनंदी म्हणते की ज्यावेळेस मात्र मी, बाबा आणि आजी आम्ही गाडीत जात होतो त्यावेळेस मात्र आम्हाला मोठ्या ट्रकने धडक दिली आणि त्याच्यानंतर आमची गाडी कुठे गेली आम्हाला काहीच समजलेलं नाही. आणि ही गोष्ट ऐकल्याच्या नंतर आता सगळीकडे खळबळ अशी उडती, मग हा अपघात सिद्धूने केला नाही तर हा कोणी केला होता? आता तो ट्रक ड्रायव्हर कोण होता हे सगळं काही शोधून काढायचं असतं. तर मुळात आता श्रीकांत इनामदार जिवंत असतो आणि तो सगळीकडे आनंदीला शोधत असतो. तुम्हाला माहीतच आहे. त्याला माहीत देखील असतं की आता सिद्धू आणि भावनापाशीच आनंदी आहे. तर आता तो फायनली ठरवतो की सिद्धू आणि भावनाला मला काय मदत करता आली तर मी त्यांना मदत करतो. आणि तुम्हाला पुढे पाहायला भेटेल की आता सिद्धू आणि भावनासाठी हा श्रीकांत इनामदार सगळा गेमच बदलून टाकतो. कारण की हा रवी डायरेक्ट कोर्टामध्ये ऑब्जेक्शन घेतो आणि म्हणतो की हे असं कसं शक्य आहे? एका लहान मुलीवरती तुम्ही कसा विश्वास ठेवू शकता? कारण की लहान मुलं काही देखील सांगतात आणि ह्यांच्यावरती विश्वास ठेवण्यासारखं असं यांच्याकडे काय आहे? त्याच्यामुळे आपण ह्या गोष्टी ग्राह्य नाही धरल्या पाहिजे. तर त्यावेळेस मात्र हा सिद्धिराज गाडे पाटील हा स्वतःची सुटका करून घेण्यासाठी काही देखील खोटे नाटे आरोप करतोय. ह्याच्यावरती विश्वास ठेवू नका. आणि त्याच वेळेस मात्र मित्रांनो सगळ्यात मोठा भावनाला क्लू सापडतो की भावना म्हणते की हा रवीचा तर केससोबत काहीच संबंध नाही, मग हा रवी एवढा का हे करतोय? तर आता त्यापुढे तुम्हाला पाहायला भेटेल की सिद्धू आणि भावनाला असे काय पुरावे सापडतात की त्यांना सगळे काही CCTV फुटेज सापडल्याच्या नंतर कळतं की खरंच त्या गाडीला ट्रकने धडक दिली होती. ती गाडी देखील सापडते आणि त्याच्यानंतर उघडकीस येतं ते फक्त एक सत्य नाही मित्रांनो, खूप सारी सत्य. कारण की तुम्हाला पुढे समजेल की आता त्या ट्रक ड्रायव्हरने जे काय केलं होतं त्याच्यासाठी सगळ्यात अगोदर ट्रक ड्रायव्हर सापडतो आणि हा रवी कोर्टामध्ये आता पुढे अशा काय गोष्टी करतो की त्या पाहिल्याच्या नंतर तुम्हाला धक्का बसेल आणि तुम्ही म्हणसाल की हा रवी माणूस आहे का सैतान आहे? कारण की या रवीने आत्तापर्यंत केलेले सगळे काही गुन्हे याचे बाहेर उघडकीस येणार असतात आणि तरी देखील श्रीकांत इनामदारचा गुन्ह्याचा सगळा काय आरोप आपल्या सिद्धूवरती ढकलण्याचा प्रयत्न करत असतो. पण फायनली मित्रांनो, कारण की श्रीकांत इनामदार स्वतः आता कोर्टामध्ये हजर होतो आणि सगळे काही गोष्टी सांगतो. कारण की तो सगळ्यांना हेच सांगतो की मात्र यामध्ये सिद्धराज गाडे पाटलांची काहीच चूक नाही आहे. कारण की मला धडक बसली ती एका ट्रकची होती आणि हे सगळं कोणी केलं होतं हे सगळं देखील आता कोर्टामध्ये स्वतः श्रीकांत इनामदार येऊन सांगतो. आणि त्यावेळेस मात्र मित्रांनो जे काही घडतं ना ते सगळं पाहण्यासारखंच आहे की त्यानंतर फक्त एकाच गोष्टीचा उलगडा होत नाही. त्यावेळेस मात्र भावनाला एवढा प्रचंड राग येतो की भावना जाऊन डायरेक्ट ह्या रवीच्या कानाखाली वाजवते. आणि मित्रांनो पुढे श्रीकांत इनामदार आता एका गोष्टीची यांच्याकडे मागणी करतो की आनंदीला मला माझ्या पशी कायमची देऊन टाका. आणि त्यावेळेस मात्र सुपर्णाचे डोळे देखील उघडतात आणि तिला समजतं की आता हे सगळं माझ्या स्वतःच्या नवऱ्याने म्हणजेच रवीने केलं होतं. हे कळाल्याच्या नंतर तिला खूप वाईट वाटतं. ती माफी मागायला लागते सगळ्यांची, पण ह्या बाईची माफी मागण्याची लायकी देखील नाही आहे. कारण की हिने देखील आत्तापर्यंत जे काही केलंय ना हिला देखील काही ना काही चांगली शिक्षा झालीच पाहिजे. तर मित्रांनो पुढे असा सगळा काही चेहरा तुम्हाला एक्सपोज होताना दिसेल. पण मित्रांनो तुम्ही एक गोष्ट करायला विसरू नका. आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा. तिथे तुम्हाला खूप सारे वेगवेगळे प्रोडक्ट दिसत असतील. तुम्ही त्यातून तुम्हाला जे आवडतील ना त्या कोणत्या देखील प्रोडक्टवरती क्लिक करा आणि तुम्हाला आवडणारे कोणते देखील प्रोडक्ट खरेदी करा. कारण की आता सध्या खूप सारे ऑफर्स चालू आहे. त्याच्यामुळे तुम्ही ऑनलाईन घर बसल्या काही देखील ऑर्डर करू शकता. तर पुढील अपडेट ही सगळी तुम्हाला पाहायला भेटेल. पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती पाहिजे हे नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. धन्यवाद.